नाही आज दिवसभरच्या घडामोडी तुम्ही सकाळपासून बघताय। नागपूर या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांची त्या ठिकाणी भेट झाली, चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये असा सगळ्या अरे थांबा ना मागे त्या चर्चेमध्ये असं ठरलेलं होतं की आज संध्याकाळी काही ठराविक कार्यकर्त्यांशी बसून आम्ही विचारविनिमय करू। तर या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या विचारविनिमयातून 19 तारखेला सायंकाळी 5 वाजता आम्ही याच ठिकाणी सगळ्या तालुक्यातील कार्यकर्त्यांना बोलावून बैठक घेणार आहोत। ज्याही कार्यकर्त्यांनी टीव्हीमध्ये ऐकलं ते सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत, उपस्थित झालेले आहेत, परंतु सगळे कार्यकर्ते तालुक्यामधले आलेले नाहीत। आम्ही 19 तारखेला शुक्रवारी सगळे बसणार आहोत आणि त्या ठिकाणी आमचा निर्णय होईल। उद्या फॉर्म भरण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुलाखत दिलेली होती, परंतु आता कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना विचारलं असता की आपला निर्णय झाल्यानंतर आपण फॉर्म भरण्यासाठी जाऊ, अशा पद्धतीची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। अचानक हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि यांना कोणाला निमंत्रण दिलं नव्हतं। आम्ही 5-6 जण बसून ही बैठक कधी घ्यायची आणि या बैठकीचं नियोजन कसं करायचं त्यासाठी आम्ही बसतोय। 1 तासाभराने आमचा बैठक म्हणजे 19 तारखेच्या बैठकीच्या नियोजनासाठी बसतोय। नाही, भाजपकडून आता इथून पुढे न्याय देऊ, याच्या पाठीमागे तुमच्यावरती अन्याय झाला, तुम्हाला सोलापूरचं तिकीट किंवा गेल्या पंचवार्षिकला विधानसभेचं तिकीट द्यायला पाहिजे होतं, त्या चुका झाल्या, या संदर्भामध्ये त्यांनी काही चुका आमच्याकडून मोठ्या प्रमाणावरती झाल्या, पण काम करावं आमचं अशी अपेक्षा या उद्देशाने त्यांनी बोलवलेलं होतं। सगळ्या कार्यकर्त्यांची विचारविनिमय करून 19 तारखेला आमचा निर्णय होईल। यामुळे तुमच्यासोबत असणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांचं नुकसान झालेलं आहे, तुम्हाला 2 वेळा डावलल्यामुळे। नाही, निश्चितपणानं जी लाख लोकांनी आतापर्यंत आमच्याबरोबर राहिले, या लोकांच्या मनामध्ये आग आहे आणि राग पण आहे आणि हा राग उपाळून येण्याला सोलापूर लोकसभेची उमेदवारी नाकारणं हे झालं। या सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या दिवशी माझी उमेदवारी आली नाही, एकदम सगळ्या जिल्ह्यामध्ये सन्नाटा पसरलेला होता, लोकांना खूप दुःख झालं आणि याचा परिणाम दोन्ही मतदारसंघामध्ये वातावरण बदलामध्ये झाला आणि त्याचीच दक्षता घेऊन त्यांनी तातडीनं आज बोलवलेलं होतं। त्या ठिकाणी चर्चा झाली, परंतु सगळे कार्यकर्ते ज्या लाख लोकांची या मनामध्ये जी आग आहे किंवा ह्या लोकांच्या मनामध्ये जी इच्छा आहे त्या पद्धतीने या ठिकाणी बैठक घेऊन आम्ही निर्णय करू। कार्यकर्त्यांची जी भावना आहे की तुतारी वाजवा असे कार्यकर्ते आता बोलतायत, घोषणा देतात, तर त्या कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर होईल आपल्याला? नाही, आताच कार्यकर्त्यांनी काही तुतारी किंवा असं कोणी म्हटलेलं नाही। त्याला या ठिकाणी तालुक्यातले आता 1-2% लोक आहेत, अजून 98% लोकांना आमंत्रण दिलं नाही, आले नाहीत। सगळ्या गावची लोक येतील, त्यावेळी आमची चर्चा होईल। तास 2 तास 4 तास 1 दिवसामध्ये नाही मिटलं आमचं तर दुसऱ्या दिवशी आम्ही बैठक घेऊ आणि त्याची चर्चा करून फायनल निर्णय करू। आता तुम्हाला कोणता निर्णय योग्य वाटतो किंवा फायदेशीर आहे भविष्य काळासाठी पुढच्या राजकीय कारकिर्दीत? नाही, आता कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसारच निर्णय घेतला जाईल। शेवटी ते मतदार आहेत, कार्यकर्ते मतदार आहेत। हे 5-10 हजार लोक जे निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर मलाही राहावं लागणार आहे, कारण माझ्या हातामध्ये आता दुसरं काही नाही। फडणवीस साहेबांनी तुम्हाला विधानसभेचं आश्वासन दिलंय का? नाही, विधानसभा तर लढाच म्हटले, त्याला विधानसभा लढायला ही पाठीमागच्या 5 वर्षापूर्वी द्यायला पाहिजे होतं असं कार्यकर्त्यांचं मत होतं। त्याला वस्त तुम्ही जावा। यावेळी भाजप आश्वासन पाळायला असं वाटतंय? नाही, पाळणं न पाळणं आता कार्यकर्त्याशी चर्चा करून आम्ही तो निर्णय घेऊ। आश्वासन पाळणं किंवा न पाळणं आश्वासनापेक्षाही वस्तुस्थितीवरती आम्ही निर्णय घेऊ। भाजपकडची गर्दी वाढते त्यानुसार भाजप नाही, नेते वाढणं किंवा त्यांचं वाढणं, ज्या पक्षाकडे काही लोकांच्या अपेक्षा राहतात लोक जातात पक्षामध्ये, पण आमची सिच्युएशन अशी तयार झालेली आहे की या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या मतानुसार आपल्याला निर्णय करावा लागणार आहे। नाही, मला इतर तालुक्यांचा अभ्यास नाही, पण या तालुक्यामध्ये जेवढी मोहिते पाटलांची मतं आहेत तेवढी आमची मतं आहेत। निश्चितपणानं ती कोणत्या बाजूला जातील त्या ठिकाणी
म्हणजे त्याचा कसा बॅलन्स होतो त्याच्यानुसार त्या मताचं गणित त्या ठिकाणी बसेल आणि निश्चितपणानं काय गणित बसतात काय होतात ते आपण कार्यकर्त्याशी चर्चा करून तुम्हाला सांगू. सोलापूरमध्ये पण आपली उमेदवारी चर्चेत होती, त्यामुळे तिथला पण समाज नाराज झाला. नाही, निश्चितपणाने मी बरेच वेळा सांगितलं ना, सगळ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सन्नाटा पसरला होता. नुसतं जिल्ह्यामध्येच नाही तर आजूबाजूच्याही 15-20 तालुक्यामध्ये सन्नाटा पसरलेला होता. कारण उमेदवारी नक्की मिळणार ह्याची सगळ्या लोकांना खात्री असताना उमेदवारी कट झाली आणि त्यामुळं या जिल्ह्यातील आजूबाजूच्या तालुक्यात सगळ्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. आपल्या आणि मोहिते पाटलांच्या एकत्रीकरणासंदर्भात शिष्टमंडळांच्या काही आपल्या चर्चा झाल्या होत्या, त्या चर्चा नाही, त्या संदर्भात मी 2-4 मुलाखती दिलेल्या आहेत.